नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता हे कॉन्फरन्स झाल्यामुळे म्हणजे हा प्रोजेक्टमुळे आता मात्र आनंदी आरती आणि पृथ्वी हे सगळेजण इतके एकत्र येणार आहे आणि ते एकत्र आल्यामुळे मात्र आता असं काहीतरी चमत्कार होणार आहे. कारण समिधाच्या जीवाला तर आता शांती मिळते, समिधाच्या जीवाला शांती मिळालेली असते, परंतु हा विद्याधर मात्र खूपच पेटलेला असतो. कारण त्याला आता जेलमध्ये पाठवण्याची सगळी तयारी मात्र ह्या युगंधरने केलेली असते. त्याने इतकं मोठं आता प्रेस कॉन्फरन्स आणि आता VIP लोक सगळेजण बोलावलेले आहेत. कारण त्याला माहिती आहे की आज मात्र विद्याधरने कितीही पोलिसांना आता जो काही गुन्हेगार आहे तो खरा गुन्हेगार सापडण्यासाठी आता गुन्हेगार म्हणजे त्याच्या जे काही गाडीमध्ये बॉम्ब ठेवला गेला होता आणि तो बॉम्ब ठेवला का गेलेला आहे आणि नक्की हे सगळं काही शोधण्यासाठी मात्र त्याने पोलिसांना धमकावलेलं असतं. आणि पोलीससुद्धा आता त्या जेथून मात्र हा माल सप्लाय केलेला आहे तर त्या माणसाला पकडतात. परंतु आता युगंधर खूप खुश असतो. युगंधरला मात्र आपल्या पृथ्वीचा प्रोजेक्ट मात्र आता भरभराटीस आलेला आहे. कारण आनंदी आणि शिल्पाताई यांनी असं काहीतरी आता रॅम्प वॉक केलेला आहे की लोकांच्या नजरेत भरलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता ह्या विद्याधरने जे काही कटकारस्थान केलेलं असतं तर शिल्पा अगोदर आनंदीचा रागराग करत असते. तिला आता असं होतं की ह्या आनंदीच्या हाताला सुद्धा तिला हात लावायचा नसतो, पण आज तिचा रागराग करणाऱ्या आनंदीने शिल्पाचे डोळे उघडलेले असतात. कारण जो इतका मोठा अनर्थ घरामध्ये घडलेला असं होता तर तो अनर्थ आनंदीमुळे आज टळलेला असतो. आनंदीने आता शिल्पाचा सुद्धा जीव वाचवलेला असतो. कारण शिल्पाच्या जीवावर मात्र आता हे सगळं काही बेतलेलं असतं. कारण पृथ्वी युगंधरला मात्र आता बाजूला ओढतो, युगंधरचा जीव पृथ्वी वाचवतो आणि आनंदी मात्र शिल्पाताईला ओढते. शिल्पाला बाजूला ओढलेलं असतं म्हणून शिल्पाताईचा जीव वाचलेला असतो. कारण विद्याधरने खूप नाटकं करून सुद्धा आज ह्या सगळ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण त्याला पृथ्वीचं हे जे प्रोजेक्ट आहे ते सक्सेस होऊन द्यायचं नसतं, म्हणून त्याने हे सगळे प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर मात्र आनंदीने इतका मोठा घडलेला जो अनर्थ आहे तर तो टळलेला असतो. कारण आता ती मालक साहेबांना विचारते की मालक साहेब तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा युगंधर समोर मात्र एक सत्य हे आलेलं असतं. कारण त्याच वेळेस आता विद्याधरने मात्र केलेलं कारस्थान आता आनंदी सगळ्यांच्या समोर सांगते आणि विद्याधरला म्हणते की हे बघ विद्याधर, तू जे काही कार्य करतो, जे चुकीचं काम करतो त्याची पापाची शिक्षा तुला मिळेल. कारण तू आज देव माणूस आहे, प्रत्येकाला जाणणारा माणूस आहे, त्याच्यावर आरोप करतोस, पण हीच तुझी लायकी आहे की आता जी शिक्षा तुला मिळालेली आहे, मालक साहेबांनी काही चुकीचं केलेलं नाही. कारण आज तू घरच्या लोकांच्या जीवावर उठला होता आणि तुला सगळं समजायला हवं होतं की तू काय वागत होतास, काय करत होतास. आणि त्याच वेळेस आता पोलीससुद्धा तेथे आलेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा हा जो घडलेला प्रकार आहे तर तो बघितलेला असतो. आणि त्याच वेळेस आता जे आनंदीला मात्र आता त्याने जे तेल टाकून पाडण्याचा प्रयत्न केला होता, आरतीताईला आतमध्ये कोंडलं होतं, ते सगळं काही मात्र आता आनंदी आणि आरती सगळ्यांच्या समोर सांगते. तेव्हा आता शिल्पा पुढे येते. शिल्पाला वाईट वाटतं. शिल्पा म्हणते की आनंदी मला माफ कर, मी खरंच तुझा खूप रागराग करत होते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आज खरंच तू माझं घराचं घर पण राखलंस आणि या घराची इज्जत वाढवलीस. तर आता सगळेजण मात्र आनंदीचं कौतुक करत आहे. युगंधर मात्र पुढे येतो आणि म्हणतो की आनंदी अगं खरंच तू कशी बनलेली आहेस ग, या घरात तुझा इतका रागराग होतो पण आज तू स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि धोक्यामध्ये घालून स्वतःच्या डोक्याला इतकी जखम झाली तरीसुद्धा ती जखमीचा तू विचार केला नाहीस, पण आज तू या घराला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलंस. परंतु या घरातील नराधमाला मात्र आता शिक्षा होणारच. म्हणून आता ह्या विद्याधरला पोलीस पकडून घेऊन जातात. पण आता पृथ्वीचा जो काही बिझनेस आहे तर तो भरभराटीला आलेला असतो, याचा युगंधरला फार फायदा होत असतो. तेव्हा युगंधरने मात्र आता एक असा निर्णय घेतलेला असतो. युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, तू आजपासून ऑफिसला यायचं,
तर आता पृथ्वीला असं वाटत असतं की खरंच आनंदीला नोकरी मिळाली तर बरं होईल, कारण आनंदी आंधळी आहे आणि तिला जर अशा घरामध्ये मोलकरणीचं काम करावं लागतं. या घरासाठी ती इतकं सर्व काही करत आहे, त्यामुळे खरंच मला तिचा अभिमान वाटतो. खरंच आनंदी वेगळीच आहे. आणि आरती मात्र आता जे काही डिझाईनचे काम आहे तर ते काम अगदी पटपट करून देत असते. आनंदी सांगेल त्या डिझाईन आनंदीने एकदम अशा झकास बनवले असतात. त्यामुळे आता पृथ्वीचा बिझनेस आहे तर तो लॉन्च व्हायला अगदी सुरुवात होते आणि अगदी आता मागण्या इतक्या वाढत गेलेल्या असतात, कारण आता ज्या रेडीमेड साड्या आहेत तर त्या साड्या इतक्या खप त्यांचा होत असतो आणि याचा करोडोंचा फायदा कंपनीला झालेला आहे. आणि आता ह्या ब्रँडचं नाव मात्र आता पृथ्वीने सुचवलेलं असतं, ते पण आता समिता आणि युगंधर. आता ह्या ब्रँडचं नाव आता ह्या पृथ्वीने दिलेलं असतं की समिंदर, म्हणजे युगंधर आणि समिंदर या दोघांच्या नावाचं आता हे लॉन्च उघडं गेलेलं आहे. आणि याचा मात्र आता खरंच युगंधरला फारच आनंद होतो. आणि ह्या सगळ्या संकटातून मात्र आज आनंदीमुळे आपण वाचलो आहोत. म्हणून आज युगंधरने सगळ्यांच्या समोर हे सांगितलेलं असतं की खरंच मी योग्य निर्णय घेतला, कारण आज ही प्रॉपर्टी सगळी आनंदीच्या नावावर मी केलेली आहे. तेव्हा आनंदीच्या नावावर प्रॉपर्टी म्हटल्यानंतर आता घरातील धनश्री आणि शिल्पा यांना राग येतो, कारण शिल्पाने आनंदीला माफ जरी केलेलं असलं पण तरीसुद्धा तिला असं वाटतं की प्रॉपर्टीची मालकी मी आहे, म्हणून शिल्पाला आणखीनच राग येतो. त्यानंतर मात्र आनंदी म्हणते की मालक साहेब, अहो तुम्ही हा कशाला निर्णय घेतला. तेव्हा मालक साहेब म्हणतो की हे बघ, जो निर्णय मी घेतला तो योग्य घेतला, कारण या घराला तू कसं व्यवस्थित समिधा गेल्यानंतर सांभाळू शकते. आणि आज मुलांना मला एक सत्य सांगायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, मला अगोदर मुलांची मनं जिंकायची आहे. आता युगंधर म्हणतो की नाही आनंदी, तू मुलांची मन कशीही जिंकू शकते, पण आज मी मुलांना हे सत्य सांगणार आहे की मी आनंदीबरोबर लग्न का केलं आणि आनंदीला जे काही लग्न करून या घरात आणलं, तर आता जे काही आपल्यातील नातं आहे तर सगळ्याबद्दल आज मी मुलांना ते सांगणार आहे. आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आणि हे सत्य मी आजपर्यंत लपवून ठेवलं होतं. तेव्हा लगेच मात्र युगंधर सगळ्यांच्या समोर हे सांगतो, कारण हे लग्न कशा परिस्थितीत झालं, मला मुलांना अंधारात ठेवायचं नाही, अशी कोणतीही चूक मला करायची नाही, कारण आज या निंबाळकरांच्या घरामध्ये आनंदीमुळे हे सगळं शक्य घडलेलं आहे. ज्या बापलेकामध्ये आजपर्यंत कधीही म्हणजे असं नव्हतं, परंतु आज त्यांच्या दोघांमध्ये जो एकोपा निर्माण झाला तो केवळ आणि केवळ आनंदीमुळं. आनंदी या घराला अगदी बांधून ठेवू शकते. तेव्हा लगेच आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, प्लीज तुम्ही काही सांगू नका. तेव्हा मात्र आता युगंधर ऐकायला तयार नसतो. युगंधरने झालेला सर्व प्रकार पृथ्वी, मिताली आणि ह्या सगळ्यांना समजावलेला असतो. तेव्हा पृथ्वी आणि मिताली मात्र एकमेकांकडे पाहतात, कारण आपल्या बाबांनी आई गेल्यानंतर दुसरं लग्न का केलं, त्यामागचं कारण काय होतं हे स्पष्ट केलं, म्हणून मुलांना मात्र आता अभिमान वाटत असतो. तर मुलं आता खरंच आनंदीला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात की खरंच आज आमची आई होती, परंतु आईनंतर आनंदी तूच आमची आई आहे, कारण ते प्रेम आणि ती माया तू आम्हाला दिलीस, कारण तू आहे तितक्या मोठ्या मनाची, जशी माझी आई होती एकदम तशीच आहे. म्हणून पृथ्वी तोंड भरून आनंदीचं कौतुक करत असतो आणि आनंदीला म्हणतो की हे बघ आनंदी, या घरात तू मोलकरीसारखं राहिलीस, आता आमच्यासाठी, आमच्या प्रेमासाठी तू स्वतःला मोलकरीण करून घेतलं, पण आज बाबांनी खरं सत्य सांगितलं, म्हणून खरंच आम्हाला माफ कर, आम्ही जे काही चुकीचं वागलं असेल ते. आता मात्र सगळ्यांना फारच आनंद झालेला असतो. आनंदी म्हणते की हे बघा मुलांनो, आता इथून पुढे आपल्याला आणखीनच आता कंपनीचा हा खप वाढवायचा आहे, आपलं जे काही प्रोजेक्ट आहे तर तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. तेव्हा लगेच युगंधर आता म्हणतो की हो आनंदी, कारण आता मुलांची मला साथ आहे आणि ह्या मुलांची साथ मी आता कधीही अशी धुळीच नाही मिळून देणार. आज कित्येक वर्षातून आज माझी मुलं आणि मी एकत्र आलो. तेव्हा आता युगंधर म्हणतो की ठीक आहे, आज मात्र आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि सगळ्यांना मिळून मात्र आता मंदिरामध्ये एक पूजा ठेवलेली आहे आणि ती पूजा आता आनंदीच्या हाताने व्हायला हवी. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हे बघा बाबा, आता मात्र ही पूजा तुम्ही जोडीने करायची आहे आणि आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. तेव्हा मात्र आता आनंदीने सगळ्या घराला एकत्र आणलेलं असतं, परंतु आता ह्या विद्याधरने मात्र शलाकाची मदत घेऊन आता ह्या घरावर असं नवीन तो संकट आणण्याचा प्रयत्न करणार असतो, कारण विद्याधरकडे आता सगळे काही अधिकार संपलेले असतात. त्याला घराच्या बाहेर काढून मात्र त्याचे सगळे काही आता हे जे पैसा वगैरे सगळं काही आता बँक अकाउंट सगळं बंद केलेलं असतं. कोणतेही अधिकार त्याला घरामध्ये दिलेले
नसतात. तर आता धनश्रीला मात्र ह्या सगळ्याचा खूपच राग येत असतो. धनश्री म्हणते किती काही झालं तरी मी माझ्या नवऱ्याचा बदला घेईलच. म्हणून धनश्री आता ह्या आनंदीला काहीतरी असं धक्का देण्याचा प्रयत्न करणार असते. परंतु युगंधर समोर जेव्हा हे सत्य येतं की धनश्री जे काही वागत आहे ती चुकीचं वागत आहे आणि त्याच वेळेस मात्र धनश्रीला आता धडा शिकवणार असतो. त्यानंतर मात्र युगंधर आता आनंदीची अगदी हात जोडून माफी मागून सगळं काही क्रेडिट तो आनंदीला देतो आणि सगळेजण मात्र आता मंदिरात पूजेसाठी जायला निघतात. सगळेजण खूप छान तयार झालेले असतात आणि युगंधरने मात्र आता आनंदीला बायको म्हणून स्वीकारलेलं असतं. परंतु अजूनपर्यंत बायकोचे म्हणजे समिताचे हक्क काही दिलेले नसतात. पृथ्वी म्हणतो की हे बघ आनंदी, तू काही काळजी करू नकोस, तुला या घरात जे हक्क माझ्या आईला होते ते हक्क मी तुला मिळवून देईल. म्हणून मात्र आता पृथ्वी हा आनंदीवर खूप खुश असतो आणि असं करता करता मात्र पृथ्वी आणि आता आरती या दोघातील नातं आहे तर ते असंच अगदी प्रेमाची भरारी घेतं. म्हणजे त्या दोघांमध्ये एक वेगळा सहवास निर्माण होतो. एकमेकांच्या सहवासात राहून एकमेकांच्या मनामध्ये प्रेमाची भावना आता तयार होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण नवीन आता अगदी काय पुढे घडतं तेव्हा आनंदी आरतीला परमिशन देईल का पृथ्वीवर लग्न करण्यासाठी? नक्की आता पुढे काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.